नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया। वाळूचा अवैध उपसा करणारे 2 ट्रॅक्टर तहसीलदार यांच्या पथकाने पकडले। प्रभाग क्रमांक 12 मध्ये मुस्लिम बहुल भागात कचरा ठेकेदार व मनपाच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य। कार्तिकी एकादशी निमित्त चाळीसगाव रोडवरील कार्तिक स्वामी मंदिर येथे भाविकांनी दर्शनासाठी केली गर्दी। आणि खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण केली असून मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य, मतदान प्रक्रिया राबवणारे अधिकारी कर्मचारी रवाना झाले आहेत। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रविवारी सांगता झाली असून प्रशासनाने मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण केली आहे। सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक साहित्य, मतदान प्रक्रिया राबवणारे अधिकारी कर्मचारी रवाना झालेले असून चोख पोलीस बंदोबस्तही आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेतील सर्व कर्मचारी आणि मतदारांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे। नियोजनानुसार 1 डिसेंबरला धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 10 तहसील कार्यालयातील मतदान केंद्र सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे। मतदानासाठी तयारी पूर्ण झाली आहे। कोरोनामुळे सर्व नियम पाळून मतदान प्रक्रिया होणार आहे। उमेदवार, मतदार आणि मतदान केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल। प्रत्येक केंद्रात मतदारांची तपासणी होईल। प्रत्येक केंद्रावर एकूण 50 कर्मचारी असतील। त्यात मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी व 1 शिपाई असेल। मतदानासाठीचे साहित्य रवाना होत असताना जिल्हाधिकारी यादव यांनी प्रत्यक्ष भेट देत कामकाजाचा आढावा घेतला। 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मतगणना प्रक्रिया पार पडेल, तर नियोजन भवनमध्ये स्ट्रॉंग रूमची व्यवस्था करण्यात येणार आहे। यासाठी कडक पोलीस बंदोबस्ताची आधीच व्यवस्था करण्यात आली आहे। सुरक्षेचे सर्वतोपरी उपाय योजण्यात येणार आहे। महाराष्ट्र विधान परिषदेसाठी धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची पोटनिवडणूक उद्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात होणार आहे। याच्यासाठी 10 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत। त्यापैकी 6 मतदान केंद्र ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि 4 मतदान केंद्र ही धुळे जिल्ह्यामध्ये ठेवण्यात आलेली आहेत। या निवडणुकीमध्ये 437 मतदार आहेत आणि सदरचं मतदान प्रक्रिया उद्या सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पार पाडली जाईल। याच्यासाठी आवश्यक ती पूर्ण तयारी झालेली असून त्याच्यासाठी आवश्यक असणारं निवडणूक साहित्य हे आज आपण इथून पोलिंग टीम्सबरोबर निर्गमित केलेलं आहे। आणि ही निवडणूक ही कोविडच्या पार्श्वभूमीमध्ये घेतली जात असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। मतदार आणि पोलिंग स्टाफ या दोघांच्याही आरोग्याची पूर्ण खबरदारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये घेण्यात येत आहे। मतदान यंत्रणेमध्ये समाविष्ट सर्व अधिकारी कर्मचारी यांना मास्क, फेस शिल्ड्स, सॅनिटायझर्स, हँड ग्लोव्ज इत्यादी पुरवण्यात आलेले आहेत। आणि जे मतदान प्रक्रियेत भाग घेण्यासाठी येतील त्यांचं देखील आपण थर्मल स्क्रीनरद्वारे तपासणी करणार आहोत आणि त्यांना देखील आवश्यक पूर्ण सुविधा आपण पुरवणार आहोत। या निमित्ताने मला एक नम्र आवाहन करायचं की निवडणूक असल्यामुळे निवडणुकीची जी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे हे जारी आहे आणि त्यासाठी आपण या आचारसंहितेचा कुठलाही भंग कोणाकडनं होणार नाही याच्यासाठी सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी आणि ही निवडणूक शांततेत आणि अत्यंत सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे। धुळे तालुक्यातील वरखेडी तसेच नाळवत परिसरात नदी नाल्यातून वाळूचा अवैध उपसा करणारे 2 ट्रॅक्टर तहसीलदार यांच्या पथकाने पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहेत। धुळे शहराच्या परिसरात वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्यामुळे तसेच गौण खनिजबाबत महसूल वाढावा या उद्देशाने तहसीलदार गायत्री सेंदानी यांनी पथके तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार पथकाने वरखेडी तसेच नाळवत परिसरात नदी नाल्यातून वाळूचा अवैध उपसा करणारे 2 वाळूचे ट्रॅक्टर पकडले आहेत। सदर ट्रॅक्टर तहसील कचेरीत जमा करण्यात आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। दररोज सुरू असलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत। धुळे शहरातील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये मुस्लिम बहुल भागात कचरा ठेकेदार व मनपाच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। धुळे शहरातील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये मुस्लिम बहुल भागात कचरा ठेकेदार व मनपाच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। घंटागाड्या कचरा उचलणे सोडून वजन वाढविण्यासाठी कचरा गाडीत
मुरुम व माती भरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये लोकप्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. यामुळे मनपा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकीकडे परिसरातील अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून दुसरीकडे पालिका प्रशासनाला अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य दिसत नसून दाखवण्यासाठी कचरा गाड्यांमध्ये माती मुरुम भरला जात आहे. यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरून नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. कोरोना, जिसकी वजह से हमारे शहर में लोग पहले ही कोरोना की वजह से बहुत परेशान हैं, पर आज हमारे धुलिया महानगर पालिका के अंदर बार बार तकरार करे बाद भी कोई सुनवाई नहीं है। नीचे से लेकर ऊपर तक के कोई अधिकारी कोई सुनवाई नहीं करता है। मैं आज मेरे वार्ड की नहीं, मैं पूरे शहर की बात है, जो आज सबसे बड़ा विषय है कचरे का, जिस कचरे की वजह से पूरा शहर के नगर सेवक और पूरे शहर के आवाम परेशान है। तो मैं आज इस मीडिया के थ्रू मेरी दो बात मेरे शहरवासियों को और प्रशासन तक पहुंचाना चाहता हूं कि धुलिया शहर में जो हर तरफ कचरे की महामारी फैली हुई है, जिसकी वजह से डेंगू, मलेरिया हर जगह फैला हुआ है। कुछ दिन पहले ही मेरे वार्ड के अंदर एक ही गली के अंदर 3 डेंगू के मलेरिया पाए गए थे, जिसकी वजह से बहुत परेशानी हुई और मेरे पूरे मोहल्ले के उस मोहल्ले के 3 घर के लोग बहुत परेशान हुए, जिसमें से एक डेथ हो चुकी है। इस कचरे के विषय के ऊपर मैं मेरे वार्ड में पूरे शहर के, जिसकी वजह से हर नगर सेवक और आवाम परेशान है, कोई सुनवाई नहीं होती है। कचरे की गाड़ी, ट्रैक्टर के लेबर हर चीज़ से परेशान है। ना कचरा उठाया जाता है, एक बार अगर किस मोहल्ले में नाली निकाली जाती है तो 2 दिन तक पड़ी रहती है। कुंडे के ऊपर जो कचरा 24 घंटे 48 तक घंटे पड़े हुआ रहता है। ना ट्रैक्टर आता है, ना घंटे गाड़ी आते हैं। कभी ऐसा होता है जिस वार्ड के अंदर अगर 3 ट्रैक्टर है तो 1 ट्रैक्टर सिर्फ आता है और घंटा गाड़ी तो कतई नहीं आती है। 8-8 दिन एक मोहल्ले में घंटा गाड़ी आती है। ये किसी वार्ड का नहीं, ये पूरे शहर का मसला है। तो हम इस प्रशासन तक हमारी बात पहुंचाना चाहते हैं कि प्रशासन इस कचरे के ऊपर थोड़ा गौर किया जाए। हम आयुक्त साहब को भी निवेदन दिए इस बारे में, हर विषय के ऊपर हमने आयुक्त साहब को इस विषय पे बोला, पर कोई सुनवाई नहीं हुई। मेरी बात ये है कि कोई भी गली के अंदर अगर आज घंटा गाड़ी गई तो 4 या 5 दिन बाद ही जाती है। नागरिक की तकरार की वजह से हर नगर सेवक परेशान है। तो हम किसको ये बात बताएं? प्रशासन तक जाते हैं तो कोई सुनवाई नहीं होती है। ये प्राइवेट कंपनी में जो ठेका दिया है, कब तक हम परेशान रहेंगे नगर सेवक लोग? कब तक हमारे आवाज़ ऊपर तक नहीं जाएंगी? तो मैं इस प्रशासन को मेरी गुजारिश है कि मेरी इस बात को कुछ सुनवाई करे। और घंटा गाड़ी अगर ख़राब होती है तो 8 दिन तक, अगर गई है पंचर होती है तो 8 दिन तक नहीं बन पाती है। अगर कंपनी में गई तो एक महीना नहीं आती है। तो ये क्या है? ये आवाम के साथ एक धोखा ही है ना। कब तक आवाम के साथ प्रशासन धोखा देंगी? नगर सेवक को कब तक परेशानी में रखेंगे? मेरी गुजारिश है कि प्रशासन के जल्द से जल्द इसके ऊपर सुनवाई करे। ट्रैक्टर बंद है, 4 ट्रैक्टर, अगर मेरे वार्ड में 4 ट्रैक्टर है तो कभी 2 आता है, कभी 1 आता है, तो कभी नहीं आता है। गली में नाली निकाली जाती है तो 2-2 दिन नहीं उठती है। तो कारण क्या नहीं आता? कारण क्या वजह से नहीं आता? क्या है? आपकी सुनवाई होती कि नहीं होती नगर पालिका में? और घंटा गाड़ी अगर आती भी है तो ऐसा अनेक लोग हैं जो हमको वीडियो भेजते हैं, उसके अंदर मट्टी भरा हुआ है, पत्थर भरा हुआ है, मोहल्ले में नहीं आती है। कारण क्या है कि नहीं तुम्हारा आयुक्त तो साहब तुम्हारा सुनता नहीं? क्या वजह है? क्या सुनने की वजह नहीं है? कारण यही है कि जो भी ट्रैक्टर जिसके अंडर में ट्रैक्टर होता है उसकी जवाबदारी होती है। आयुक्त साहब पास तकरार करे बाद भी, तकरार आयुक्त अगर उनको ऑर्डर भी देता है पर वो तकरार पूरी नहीं करते हैं। उसमें मट्टी डाली जाती है, उनके लोड के लिए वो कहाँ से मटेरियल उठाते हैं इसका तो कोई अंदाजा नहीं है। बाकी मेरी गुजारिश है कि ट्रैक्टर वाला अगर आज आया है तो 2 दिन बाद आएगा। 4 ट्रैक्टर रहे मेरे वार्ड में, पर कभी 2 आता है, कभी 3 आता है, कभी 1 आता है, कभी लेबर नहीं रहते हैं। घंटा गाड़ी 2 है तो कभी 1 आती है, कभी दोनों नहीं आती है। हर मोहल्ले का ये तकरार है। हम कब तक इस परेशानी से गूंजते रहेंगे? तो आप आंदोलन करना चाहते हैं, क्या करेंगे? बिल्कुल, अगर इस विषय के ऊपर अगर प्रशासन ने या किसी ने इस पर गौर नहीं किया
तो हम सब नगर सेवक मिलकर, चाहे वो किसी भी पार्टी के हो, हम इसके ऊपर एक बहुत बड़ा आंदोलन करने वाले हैं। मेरी ये बात प्रशासन तक पहुंचे और धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील अग्रवाल चिनिंग मिलच्या परिसरात असलेले कार्तिक स्वामींचे मंदिर कार्तिकी एकादशी निमित्त खुले करण्यात आल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील अग्रवाल जिरिंग मिलच्या परिसरात असलेले कार्तिक स्वामींचे मंदिर कार्तिकी एकादशी निमित्त खुले करण्यात आल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी तीटगट झाल्यामुळे सदर मंदिर दिनांक 29 व 30 असे 2 दिवस खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता. परंतु रविवारी तुरळक गर्दी दिसून आली. सोमवारी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. सदर मंदिराची स्थापना पन्नालाल जीवनराम अग्रवाल यांनी सन 1982 मध्ये श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी स्थापना केली. मंदिरात गणपती, शिवशंकर, पार्वती, हनुमान यांच्या आकर्षक संगमरवरी मूर्त्या आहेत. दरवर्षी फक्त कार्तिक पौर्णिमेलाच वर्षातून एकदा सदरचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येते. त्या दृष्टीने यंदाही मंदिर परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महिला व पुरुष भाविकांना स्वतंत्र दर्शनासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. पंजोबा पन्नालालजी अग्रवाल यांनी सदर मंदिराची स्थापना केली आहे. संवत 1982ला सदर मंदिराची स्थापना केली आहे. सदर मंदिरामध्ये शिवजी, पार्वतीजी, गणपतीजी, बजरंगबली, नंदीजी आणि कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. या कार्तिक पौर्णिमेला विशेष लोक दर्शनाला येत असतात. यावेळेस करोना प्रादुर्भाव असल्याने आम्ही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्वांनी मास्क लावून दर्शनाचा लाभ घ्यावा, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावे, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मूर्ती देखील यावेळेस लांब ठेवून लांब अंतरावरनं दर्शन देण्यात येत आहे, जेणेकरून लोकांचे आपसात हे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात. खानदेश कुलस्वामिनी आणि एकविरा देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. खानदेश कुलस्वामिनी आणि एकविरा देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मुख्य पूजापाठ करून दुपारी अभिषेक व आरती करण्यात आली. देवीला महानैवेद्य दाखवून दुपारी 12:30 वाजता मंदिर परिसरात देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 7 वाजता आरतीनंतर 2100 पंत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक आदेशांचे तंतोतंत पालन करण्यात आले. श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिराच्या वतीने आज एकविरा देवी मंदिरात त्रिपुरा पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येत आहे. आज पहाटेची आरती 8 वाजेची आरती, आता 12 वाजेला महानैवेद्य महाआरती झाली. आता आरतीनंतर आई भगवतीची पालखी सोहळा झाला, परत आरती झाली आणि सायंकाळी 7 वाजेच्या आरतीनंतर परत दीपोत्सव साजरा होणार आहे. अशा पद्धतीने साध्या पद्धतीने अगदी कुठल्याही प्रकारचं गर्दी न करता अशा पद्धतीने हा कार्यक्रम होत आहे. आणि या त्रिपुरी पौर्णिमा निमित्त आणि गुरु नानक जयंतीनिमित्त सर्व भाविक भक्तांना, नागरिकांना शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या धुळे नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया. वाळूचा अवैध उपसा करणारे 2 ट्रॅक्टर तहसीलदार यांच्या पथकाने पकडले. प्रभाग क्रमांक 12 मध्ये मुस्लिम बहुल भागात कचरा ठेकेदार व मनपाच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य. कार्तिकी एकादशी निमित्त चाळीसगाव रोडवरील कार्तिक स्वामी मंदिर येथे भाविकांनी दर्शनासाठी केली गर्दी. आणि खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.